महाराष्ट्रातील महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2024च्या ताज्या अहवालानुसार महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे। राज्यात वर्षभरात महिलांवरील अत्याचाराचे एकूण 47,954 गुन्हे नोंदवले गेले। 25 महिलांची बलात्कारानंतर हत्या झाल्याची ही माहिती आहे। आणि महिलाच नव्हे, वृद्धांवरील अत्याचारातही महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे। राज्यात वृद्धांवरील 4,918 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। दिलासादायक तेवढीच बाब आहे की महाराष्ट्रात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण मात्र जवळपास 80% आसपास आहे। नंदकिशोर गावडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। नंदकिशोर, या रिपोर्टबद्दल नक्कीच एकंदरीत प्रसन्न सर, नॅशनल क्राईम ब्युरोचा संपूर्ण जो रिपोर्ट आहे तो काल आलेला आपल्याला पाहायला मिळतं। 2024चा हा संपूर्ण रिपोर्ट आहे। मात्र या 2024च्या रिपोर्टमध्ये वेगवेगळे जे गुन्हे आहेत ते समोर आलेले आहेत। मात्र धक्कादायक महाराष्ट्रासाठी ही बाब आहे की महाराष्ट्राचा जो वयोवृद्ध म्हणजे एजेड जे काही महिला आहेत त्यांच्या विनयभंग आणि बलात्काराचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये जवळपास 47,995 ज्या महिला आहेत किंवा जसे गुन्हे जे आहेत ते नोंदवलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा देशात दुसरा जो आहे तो क्रमांक लागत असलेला आपल्याला पाहायला मिळते। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यामध्ये आघाडीवरती होतं, मात्र सध्या महाराष्ट्राचा सुद्धा जो नंबर आहे तो खरं तर या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास बलात्कार केल्यानंतर 25 जणांची सुद्धा निर्गुण हत्या करण्यात आल्याचा सुद्धा जो गुन्हा आहे ते 25 गुन्हे आहेत ते महाराष्ट्रात नोंदवलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूण भारतात जवळपास 4.5 लाख संपूर्ण गुन्हे आहेत ते नोंदवलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यातले जवळपास 50,000 म्हणजे जवळपास 47,995 गुन्हे म्हणजे 48,000 जे गुन्हे आहेत ते एका महाराष्ट्रातले असलेले आपल्याला पाहायला मिळतात। 2022-2023चे सुद्धा अशाच पद्धतीचे गुन्हे आहेत। 2022 मध्ये जवळपास 45,000 गुन्हे महाराष्ट्रामध्ये नोंदवलेले होते। 2023 मध्ये जवळपास 47 म्हणजे याच घरात होते। मात्र सध्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा या संपूर्ण देशामध्ये दुसरा क्रमांक लागत असताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गंभीर आहे हे या बाबतीत सुद्धा लक्ष द्यावं लागेल, कारण हा आकडा जरी आपण आता दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी सुद्धा हे गंभीर आहे। आणि या बाबतीत त्यातल्या त्यात दिलासा आहे की 80% प्रकरणामध्ये गुन्हेगारांना शिक्षा होते, पण प्रश्न गुन्हा न घडण्याचा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।